हे नमस्कार. समृद्धीज व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा लाँग व्हिडिओ आहे लक्ष्मीच्या आगमनाचा. ही मी लक्ष्मीच्या आगमनाची पूजेची तयारी केलेली आहे आणि ही कुंकू मी हे केलेलं आहे कारण की त्याची पावले बनवून आपल्याला घरात आणायची आहेत. कारण लक्ष्मी कुंकवाच्या पावलाने म्हणजे कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक असतं आणि शुभतेचं पण प्रतीक असतं. त्यामुळे कुंकाचा मान खूप मोठा आहे. आता मी ही देवीची आरती करत आहे. घरी आवरायला मी एकटीच असते ना, त्यामुळे मी सगळी लवकर तयारी करते. समृद्धीला फार इच्छा असते मला हेल्प करायची, पण ना ती सकाळी 8 वाजता स्कूलला जाते, ते 5 वाजता येते. त्यामुळे तिला करायला नाही जमत, म्हणून मला एकटीला करावं लागतं. कारण खूप व्यवस्थित सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. इथे काही विसरायला जमत नाही. सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतात. घरात एकटी करायला मी असल्यामुळे मला व्हिडिओ तेवढ्या डिटेलमध्ये बनवता येत नाही. त्यामुळे सर्वांची माफी मागते. त्यामुळेच माझे व्हिडिओ थोडे लेट येतात. तेवढं तुम्ही समजून घ्या. पण माझे व्हिडिओ आवडतात की नाही हे नक्की कमेंट करून मला सांगत जा. आमच्याकडे गौरी आगमनानंतर 5 आरत्या घ्याव्या लागतात. मोस्टली 5 आरत्या तरी कराव्याच लागतात. सुरुवातीला गणपतीची आरती, मग देवीची, त्यानंतर सगळ्या. चला आता गौरीच्या डेकोरेशनच्या तयारीला लागूया. इथे मी गौरीला बिंदी, झुमके, कानात टिकली सगळी तयारी करून ठेवलेली आहे. आधी मी ही सगळी तयारी करत असते. आणि यावर्षी रांगोळी कशी वाटली ते नक्की सांगा. मी खाना नारळाची रांगोळी काढलेली आहे. पिसं, हिरव्या बांगड्या हे सगळे सौभाग्याचं प्रतीक वापरून मी यावर्षी रांगोळी काढली आहे. ही कशी वाटली ते पण नक्की सांगा. फराळाचे आयटम मी सगळे घरीच बनवते. माझ्या मुलांना खायला आवडतं, त्यामुळे मी सगळं घरी बनवते. डेकोरेशन कसं वाटलं? गौरी किती सुंदर दिसत आहेत? तुम्हाला आवडल्या का? यात काही अजून बदल हवा आहे का ते नक्की सांगा. मी पुढच्या वर्षी ट्राय करेल. नक्कीच ट्राय करेल. सगळ्या डीपमध्ये व्हिडिओ हे तुम्हाला पाहायचं असेल तर मी अजून एक व्हिडिओ बनवेल. सगळं डेकोरेशन जेवढी जागा आहे त्यानुसार मी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आमच्याकडे गौरीच्या निवेदासाठी म्हणजे भोग चढवण्यासाठी 16 दिवे, 16 चटण्या, 16 भाज्या हे सगळं करावं लागतं. बऱ्याच जणांकडे वेगळं असतं, पण आमच्याकडे 16 प्रकारची भजे, 16 प्रकारच्या चटण्या, 16 प्रकारच्या भाज्या हे सगळं करावं लागतं. त्यामुळेच तर म्हटलं मी पहाटे खूप लवकर उठून ह्या सगळ्या तयारीला लागते. दोन्ही गौरी कशी दिसत आहेत नक्की कमेंट्स करून सांगा. बाय, टेक केअर.